साईबाबांच्या दरबारात वर्षाकाठी कोट्यवधी साई भक्त दर्शनासाठी येत असतात। यात विविध दानशूर भाविकांचा देखील समावेश असतो। दुष्काळी व कमी पर्जन्यमान असलेल्या मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पूर्णा येथील सुतारकाम व शेतीकाम करत आपला उदरनिर्वाह करत काम करणाऱ्या नरसिंगराव सखिया बंडी वर्ष 75 व्यवसाय सुतारकाम करून काही शेती घेतली होती। काही दिवसांपूर्वी ती विकल्यानंतर जी रक्कम आली त्यातील 3 लाखांची रक्कम शिर्डी येथे येऊन साईबाबा संस्थानकडे देणगी स्वरूपात दिल्यानंतर त्यांचा साईबाबा संस्थान शिर्डीच्या वतीने प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला होता। त्यावेळी त्यांचा काही मित्रपरिवारही बरोबर होता। त्यांच्या समवेत त्यांनी साईंच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले। मनात असलेली साई भक्ती, प्रामाणिकपणा व कष्टाळू स्वभाव यातून त्यांनी जमवलेल्या पैशातून काही शेती विकत घेतली होती। काही कारणामुळे नुकतीच ती जमीन त्यांनी विक्री केली। त्यातून काही रक्कम साईबाबांना दान म्हणून देण्याची त्यांची प्रामाणिक अशी भावना होती। ती त्यांनी मित्रपरिवाराला देखील सांगितली होती। त्यांच्याकडे बघितल्यानंतर डोक्यावर बांधलेला रुमाल, वाढलेली दाढी, पायात नसलेली चप्पल, साधी राहणीमान हे बघितल्यावर या माणसाच्या दातृत्वाची भावना किती मोठी आहे याचा प्रत्यय येतो। बंडी म्हणाले की जगाला श्रद्धा शिकवून देणाऱ्या साईबाबांच्या दानपेटीत आपण साईभक्त भाविकांच्या विकासाभिमुख कामासाठी आपल्या प्रामाणिक कष्टाच्या कमाईतील 2 पैसे रक्कम दान म्हणून दिली पाहिजे अशी माझी इच्छा होती। त्यासाठी मी 3 लाखांची रक्कम देखील बाजूला काढून ठेवलेली होती। आज शिर्डीत येऊन मी ही रक्कम दान म्हणून साईबाबा संस्थानला अर्पण केली आहे। माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाचा साईबाबा संस्थांनी केलेला सत्कार व सन्मान फार मोठा असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली। नरसिंग सर्वय्या बंडी, आपण कुठून आलात? हिंगोली जिल्हा, हिंगोली जिल्हा वसमत तालुका, पूर्ण कारखाना। आपण काय दिलं संस्थांना? काय मी जे द्यायचं देणगी दिलेलं मी सांगत नाही, ते मला उत्तर नाही त्याला। जे मला द्यायचं मी दिले। मी तुम्हाला एवढं सांगतो म्हणून तुम्हाला काय पटवत नाही। तुम्हाला सुतारकाम करतो तर सुतारकामवरून थोडं शेती घेतली, शेती विकून थोडं माझ्याकडे उरलेले मग बाबाला दिले, हे सांगत नाही मी तुम्हाला बस। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी, शिर्डी।